आज मी ना मस्तपैकी अगदी चवदार टेस्टी असा मुगाच्या डाळीचा डाळकांदा केलेला आहे। भाजीला काही नव्हतं आणि सुचलंसुद्धा नाही काय बनवायचं, तर अशा वेळेस ना फक्त एक वाटी मुगाची डाळ भिजवली आणि छानपैकी चवदार टेस्टी असा हा डाळकांदा बनवलेला आहे। खूप कमी वेळामध्ये खूप सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीने हा बनला जातो, झटकीपट बनला जातो। भाकरीसोबत पोळ्यासोबत खूप छान लागतो आणि विशेष म्हणजे झटकीपट होणारा आहे, चवदार आहे, टेस्टी आहे। ज्यावेळेस भाजीला काही नसेल किंवा कंटाळा आला असेल भाजी काही करायचा, तर अशा वेळेस तुम्ही हा डाळकांदा नक्की ट्राय करा। तर चला बघून घेऊया या लागणारं साहित्य आणि बनवायची कृती। तर इकडे मी मिरची, कांदा, टमाटर, कढीपत्त्याची पानं असं साहित्य घेतलेलं आहे बारीक चिरून। आणि इकडे एक वाटी मुगाची डाळ भिजत ठेवली, साधारण 4 तास तरी भिजत ठेवलेली आहे। हे बघू शकता मस्तपैकी भिजून निघलेले आहे। मुगाची डाळ खूप अशी हलकी असते, ती लगेच भिजली पण जाते आणि शिजली पण जाते। तर मस्त आता ही डाळ भिजून निघलेली आहे। हे सगळं पाणी डाळीचं काढून घेतलंय, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय, मोकळी सुटसुटीत अशी ही डाळ भिजून झालेली आहे तयार। हे कांदा, मिरची, टमाटर बारीक चिरून घ्यायचं। ही भाजी तुम्ही लाल मसाल्याची सुद्धा करू शकता। कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवायचं। कढीपत्त्याची पाने मी अख्खे टाकत नाही, अशी तोडून टाकते। मुगाची हे डाळीचा जो डाळकांदा ना खूप भारी लागतो, चवदार लागतो। तर कढीपत्त्याची पानं तडतडून झाले की याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। जिरे आणि कढीपत्त्याची पानं थोडं तडतडून झाले की याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा। हे बघा इकडे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। सोबत मी थोड्याशा मिरच्या टाकते। तिखटपणासाठी इकडे मी मिरच्या वापरल्यात। तुम्ही हा डाळकांदा ना लाल मसाल्याचा सुद्धा बनवू शकता, म्हणजे मिरची पावडर वापरून। पण मला ना हा डाळकांदा मिरचीचाच आवडतो, त्यामुळे मी मिरची वापरली। तुम्ही इकडे मसालासुद्धा वापरू शकता। तर आता हे कांदा, मिरची जिऱ्यासोबत कढीपत्त्यासोबत थोडंसं परतून घ्यायचं, कच्चापणा जाऊन द्यायचा। आणि मग सगळ्यात शेवटी टमाटर टाकायचं। लगेच टमाटर टाकायचं नाही, कारण टमाट्याला कसं लगेच पाणी सुटलं जातं, त्यामुळे भाजीमध्ये ना आंबूसपणा तयार होऊ शकतो। ते हे जरा कांदा मिरची परतून घ्यायचं आणि मग टमाटर टाकायचं। 1 मोठा टमाटर इकडे मी वापरलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। आणि याला परतून घेऊया। हे बघा चांगल्या प्रकारे याला परतून घ्यायचं। हलका गॅसवर स्लो गॅस ठेवायचा। खूप सोपा डाळकांदा आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीचे आपण असा डाळकांदा बनवू शकतो। त्यामध्ये आहे चण्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, मसूरची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, सगळ्या डाळीचा डाळकांदा बनला जातो। आणि ही मुगाची डाळ भिजलेली जर जास्तच भिजवण्यात आली तर ती थोडीशी काढून ठेवून तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता। तर ह्या स्टेजवर चवीनुसार मीठ टाकायचं। कांदा, मिरची, टमाटर ज्यावेळेस आपण परतून घेतो ना त्याच वेळेस थोडंसं हळद, मीठ, गरम मसाला वगैरे इथेच टाकून घ्यायचा। आता इकडे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित परतून झालं आहे। चवीनुसार इकडे मीठ टाकले। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक अर्धा चमचा हळद। हळद काय जास्त टाकायची नाही, अर्धा चमचा हळद टाकायची। त्यानंतर इकडे टाकायचा अर्धा 1 चमचा धना पावडर, एक अर्धा चमचा आपण इकडे गरम मसाला पावडर टाकणार आहोत। आता ही भाजी मी लाल मसाल्याची करत नाही, त्यामुळे मी इकडे लाल मसाला वापरत नाही। पण तुम्ही जर लाल मसाल्याची करत असताल तर मग ह्या स्टेजवर तुम्ही आवडीनुसार कमी तिखट असं लाल तिखट वापरू शकता। मिरची टाकायची नाही। आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। आपण मसाले वापरलेले आहेत, धना पावडर, गरम मसाला आणि हळद, हे सगळं कांदा, टमाटर, मिरचीमध्ये मिक्स करून घेऊया आणि चांगलं याला जरा परतून घेऊया। हे बघा आता चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण ह्या स्टेजवर स्लो गॅस करायचा आणि भिजवलेली डाळ सगळी टाकून घेऊया। ही सगळी डाळ मी भिजवलेली टाकलेली आहे। 1 वाटी डाळ भिजवलेली आहे। कधी कधी असं होतं की जास्त डाळसुद्धा मग भिजली जाते, मग अशा वेळेस ती तुम्ही डाळ साईडला काढू शकता थोडीशी आणि मग मेथीच्या भाजीला, शापूच्या भाजीला वापरू शकता। बघा मस्त अशी ही डाळ भिजून निघलेली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचे। डाळीला ही सगळ्या मसाल्याची, कांदा, टमाटर, मिरचीची कोटिंग लागली पाहिजे, व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे। हलक्या हाताने याला मिक्स करून घ्या। मुगाची डाळ कशी आहे ना, मुगाची आणि मसूरची डाळ स्पेशली ह्या 2 डाळी लवकर शिजल्या जातात, खूप
कस याच्यामध्ये जरा कमी असतो, त्यामुळे हे शिजल्या जातात, हलक्या असतात ह्या. त्यामुळं इथे मी थोडं पाणी वापरते, कारण मला अगदीच ड्राय नको आहे, म्हणजे एकदमच सुक्कापट नको आहे. थोडासा त्यामध्ये नरम सॉफ्टपणा म्हणजेच ओलापणा ठेवायचा. तर त्यामुळं मी अर्धा ग्लास पाणी याच्यात टाकलेलं आहे आणि नरम सॉफ्ट अशी ही मला डाळ शिजून घ्यायची आहे. हे बघा, हलक्या हाताने याला मिक्स करायचं, स्लो गॅसवर ठेवायचं आणि एक 5 मिनटात आपला हा डाळकांदा तयार होतो. आता 5 मिनटात तुम्ही पाहू शकता हा आपला डाळकांदा किती परफेक्ट असा तयार झाला आहे. थोडंसं लक्ष इकडं झालं की चिटकला गेलं बघा, असं होतं माझ्याकडून आणि सगळ्याकडूनच होतं. सो इग्नोर करा त्या गोष्टीला, थोडा चिटकला गेला आहे. हे बघा, सगळं पाणी याचं नाहीसं झालं आहे. त्या पाण्यामध्येच हा खूप छान नरम सॉफ्ट डाळ शिजलेली गेलेली आहे. अगदी गाळ पण केलेली नाही आहे, म्हणजे पूर्णपणे मॅश नाही झालेली आहे, अख्खी आहे, फक्त नरम सॉफ्ट झाली आहे. आणि हा आपला मुगाच्या डाळीचा डाळकांदा तयार झालेला आहे खाण्यासाठी. गरमागरम भाजीला काही सुचलं नाही की असा हा मुगाच्या डाळीचा डाळकांदा करून बघा. केलेला असेलही, घरोघरी केलाच असणार आहे हा, पण नक्की ट्राय करा ज्यावेळेस कंटाळा येईल. चला आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. वरून थोडी कोथिंबीर टाकायची, याच्यामध्ये तुम्ही एक बटाटासुद्धा टाकू शकता. मस्त झालेला आहे. गरमागरमच ह्याला खाण्याची एक वेगळी मजा आहे, म्हणजे मस्त वाटतो खायला. चला प्लेटमध्ये आता ह्याला काढून घेऊया. तर असा गरमागरम मुगाच्या डाळीचा डाळकांदा, ज्यावेळेस तुम्हाला भाजीला काही सुचलं नाही किंवा कंटाळा आला असेल काही असं विशेष बनवायचं, तर मग अशा वेळेस ना तुम्हाला हा मुगाच्या डाळीचा डाळकांदा खूप उत्तम पर्याय आहे. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही टिफिनला हा डाळकांदा नेऊ शकता. 2-3 तास रात्री जरी भिजवून ठेवली डाळ फ्रीजमध्ये, तर सकाळी हा झटकीपट तुम्हाला टिफिनसाठी होऊ शकतो. दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये जर खरंच कंटाळा आला कधी भाजीचा बनवायचा, तर मग हा बेस्ट ऑप्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या डाळीचा डाळकांदा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत थोडासा रस्सा करायचा, भातासोबतसुद्धा हा डाळकांदा छान लागतो. खूप टेस्टी आहे, पौष्टिक आहे, हेल्दी आहे, चवदार आहे. नक्की करून बघा. आज खायचं मन झालं केलेला आहे डाळकांदा. आता गरमागरम भाकरीसोबत याचा आनंद घेणार आहे तुम्ही पण या सगळे खायला. आणि ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा आला त्यावेळेस तुम्ही हा नक्की करून बघा. कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल साधी सोपी रेसिपी डाळकांद्याची? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा.